नमस्कार मित्रांनो, निफ्टी पोस्ट अनालिसिस व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कालचं मार्केट सुंदर पद्धतीचं होतं, एकदम मस्त. पण आपण लाईव्ह मार्केटमध्ये जास्त वेळ राहू शकलो नाही. 10-15 मिनिटांमध्येच आपल्याला मार्केट लाईव्ह स्ट्रीम बंद करावी लागली आणि त्यामुळे मी तुम्हाला कुठला ट्रेड पण देऊ शकलो नाही. इंटरनेट कनेक्शन कट झालं होतं आपलं आणि काल पॉवर कट झाला होता. आता हे अशी प्रॉब्लेम्स असतात की जे फिक्स करायला बराच वेळ चालला जातो. तर असो, आय होप तुम्ही तुमच्या मनाने ट्रेड केला असेल. प्रॉपर ट्रेड करण्याचे बेसिक्स आपण तुम्हाला शिकवलेले आहेत. प्राइस ॲक्शनचा मार्केट इथे ओपन झालेलं आहे बघा. प्राइस ॲक्शनचा वेट करा. पहिली स्टेप, 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज होऊ द्या. जर आपल्याला काही समजत असेल त्या बेसिसवरती तर फाईन. 10 मिनिटाची कॅन्डल होऊ द्या, मग समजलं तर ठीक, नाहीतर पुन्हा 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज करू द्या. या पद्धतीने एक प्राइस ॲक्शन मार्केटला बनवू द्यायचं नेहमी, आणि मार्केटने एक मूव्ह घेतल्यानंतर नेक्स्ट मूव्ह आपण घ्यायचं. आता इथे 5 मिनिटाच्या कॅन्डल स्टिक्स मध्ये आपण इथे बघतोय की मार्केट इथे ओपन झालं. अंडरस्टँड. मग एक वीक बनली चांगली 50%. आपल्याला वाटलं की हा पुल बॅक असणार आणि इथनं मार्केट जे आहे खाली मूव्ह करणार. या लो पासून मार्केट थोडं अप जाऊन खाली येणार या पद्धतीने. पण मार्केटने ती मूव्ह दिली आणि लगेच मार्केट पुन्हा रिव्हर्स झालेलं. म्हणजे या दोन्ही कॅन्डल आपल्याला काय शो करत आहे, दोन्ही कॅन्डल मध्ये रिव्हर्सल आहेत. जवळपास 50-60%, 40% प्रत्येक कॅन्डल मध्ये वीक आहे. आता ही वीक जेवढी मोठी असेल ना तेवढे प्रॉब्लेम्स येतात आपल्याला. अशा मार्केटमध्ये आपण थोडंसं थांबून प्रॉपर अनालिसिस करून एंटर करायचं असतं. म्हणून मग आपण सपोज या दोन्ही कॅन्डलला आपण थांबलो, मग थर्ड कॅन्डलने आपल्याला चान्स दिलेला नाही आहे. ही कॅन्डल क्लोज झाल्याच हिचा क्लोज आणि हिचा ओपन दोघांचा सेम आणि लगेच बूम. म्हणजे थोडा हे रिरेस्ट वगैरे दिला नाही, विचार करायला आपल्याला वेळ दिलेला नाहीये, तर त्यामुळे हा पण ट्रेड पकडणं अवघड आहे. अंडरस्टूड. मग आता मार्केटने या 3 कॅन्डलचं मूव्ह दिलेलं आहे आणि त्यानंतर .5 पेक्षा जास्त 100% पुन्हा रिव्हर्स झालेला आहे मार्केट. अपेक्षा आपल्याला होती की इथनं मार्केटने रिरेस्ट द्यायला हवा. अंडरस्टँड. आपण काय करतो, मग या कॅन्डलच्या क्लोजिंगला आणि याच्या ओपनलाच आपण एंटर करून टाकतो आणि आपण हा एस एल ठेवतो आणि इथे लगेच एस एल हिट झाला असता तुमचा. एक 2 रुपयाचा एस एल गेला असता, जास्त मोठा नाही. म्हणून प्राइस ॲक्शनला होऊ देणं फार इम्पॉर्टंट असतं. मग प्रॉपर ट्रेड कुठे बनतो बघा. प्राइस ॲक्शन काय बनलेली आहे, असं समजा की मार्केट ओपन झालं, एक मार्केटने हाय लावलं, रिटेस्ट दिला आणि मार्केटने सेकंड हाय लावला. अंडरस्टूड. तर दिस इज अ प्राइस ॲक्शन. मग या प्राइस ॲक्शनला ट्रेड करण्याची साधी पद्धत काय असते, हा आपला असणार आहे एंट्री पॉइंट. इथे लक्षामध्ये आपण ह्या गोष्टी फक्त ऑफ मार्केटमध्ये नाही सांगत, लाईव्ह मार्केटमध्ये पण तुम्हाला आपण याच पद्धतीने शिकवतो आणि हेच अनालिसिस तुम्हाला दिलं जातं. तर इकडे लक्ष द्या. मग मार्केटने एक हाय बनवलेलं, हा रिटेस्ट होईल की मार्केट पूर्ण फॉल होईल हे कोणी सांगू शकत नाही. म्हणून आपण इथे एंट्री करत नसतो. आपण एंट्री क्लोजिंग पर्यंत करत नाही. होऊ शकलं असतं की नेक्स्ट कॅन्डल वरती गेली आणि पूर्ण फॉल झाली. मार्केटमध्ये काही पण होऊ शकतं. म्हणून मग आपण काय करणार, एंट्री आपण या कॅन्डलच्या क्लोजिंगला आपण आपली लावून ठेवणार की जर मार्केटने हा हाय तोडला तर प्रोबॅबिलिटी बनते की मार्केट जो आहे कॉल साईडने सस्टेन करेल. आणि आपलं टार्गेट आपल्याला माहिती आहे की जर याच्यावरती जर मार्केट राहिलं तर किती पॉईंट मार्केट आपल्याला देऊ शकतं.
एक जवळपास 70 पॉईंटचा मूव आपल्याला भेटू शकतो. मग आपला हा जो लो असणार आहे तो आहे 40 पॉईंटचा. जवळपास 1:1चं टार्गेट आपल्याला होणार की 40 पॉईंटचा एस एल बनतोय, 40 पॉईंटचं टार्गेट बनतोय. अंडरस्टँड. आणि ही जी कॅन्डल मार्केटमध्ये तुम्हाला दिसत आहे, असे बिग बार कॅन्डल्स एका प्रॉपर मोमेंटम मध्ये क्लोज होतात. त्या आपल्याला एंटर करायला चान्सेस देत नाही. म्हणून आपल्याला इथे मार्केट ऑर्डरचा अप्लाय न करता एस एल लिमिट ऑर्डरचा वापर करायचा असतो. म्हणजे आपल्याला मार्केट इथे चालू असताना 22,020 पॉइंटला मार्केट आहे आणि आपल्याला जो माल घ्यायचा आहे तो 22,052 घ्यायचा आहे. म्हणजे आपण 30 रुपयांनी महाग घ्यायचा आहे. असं जेव्हा महाग घ्यायचा असतो, मार्केट आहे त्या प्राइसपेक्षा महाग किमतीमध्ये आपल्याला माल घ्यायचा असतो, त्यावेळेला आपण एस एल लिमिट ऑर्डरचा वापर करतो. आणि ज्या वेळेला मार्केट इथे आहे आणि आपल्याला स्वस्त भावात घ्यायचं आहे, तर मग आपण मार्केट ऑर्डरचा मध्ये लिमिट ऑर्डरचा वापर करतो. आणि मार्केट ऑर्डर म्हणजे ऑन द स्पॉट आपण तिला उचलतो. तर जेव्हा महाग घ्यायचं असेल तेव्हा एस एल लिमिट ऑर्डर, आणि जेव्हा स्वस्त घ्यायचं असेल तेव्हा लिमिट ऑर्डर. हा ऑर्डर टाईप शिकून घ्या तुम्ही. आता जेव्हा आपण बेसिक मार्केटचे व्हिडिओज अपलोड करणं सुरू करू, ज्यामध्ये ट्युटोरियल्स राहणार, कोर्स आपण लॉन्च करू, त्यावेळेला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातील बेसिक्सपासून. सध्याला तुम्ही फाइंड आउट करू शकता इकडनं तिकडनं, यूट्यूबवरती भरपूर कॉन्टेंट्स आहे. तर इथे आपली ऑर्डर ऑटोमॅटिक या कॅन्डलवरती एक्झिक्यूट झालेली असणार. अंडरस्टँड. आपला एस एल आपण इथे पुट केलेला असणार 40 पॉईंटचा. आणि मग आपण चाललो म्हणजे वी आर इन मार्केट. मग आपल्याला ट्रेलिंग करणं असतं. मार्केट वर गेलं, पुन्हा त्याने एक रिटेस्ट दिला आणि पुन्हा एका ग्रीन कॅन्डलने जबरदस्त क्लोज केला. या मोमेंटला आपण काय करतो, आपला ट्रेलिंग एस एल आणून ठेवतो इथे. अंडरस्टँड. आणि आपला ट्रेलिंग एस एल चाललेला आहे या पद्धतीने. आणि इथे आपला ट्रेलिंग एस एल उडाला. अंडरस्टँड. काही लोक डायरेक्ट ट्रेलिंग एस एल इथे आणून ठेवतील. या कॅन्डलला पण उडाला नाही, या कॅन्डलला पण नाही गेला असेल, या कॅन्डलला पण नाही गेला असेल. एसएल गेला या बिग रेटला. तर लक्षात ठेवा, तुमचं टार्गेट इथपर्यंत तुम्हाला माहिती होतं हे टार्गेट आहे आपलं, तर तुम्ही इथे काय करू शकता, डायरेक्ट टार्गेट लिमिट सेट करून ठेवू शकता. म्हणजे टार्गेट इथे हिट केल्या गेलं तुमचं प्रॉफिट बुक होऊन जाणार. तर जे न्यू कमर्स आहेत त्यांच्यासाठी सजेशन असं राहतं की तुम्ही ना 1:1च्या रेशोमध्येच काम करा सध्याला. बिकॉज तुमचा जो एस एल असला पाहिजे तो फिक्स असला पाहिजे, टार्गेट जे आहे ते पण फिक्स असलं पाहिजे. आणि 1:1 वरती सध्याला काम करणं बेटर आहे. 1:2 वगैरे थोडंसं डिफिकल्ट जातं, 1:3 वगैरे थोडंसं डिफिकल्ट जातं. ट्रेलिंग एस एल मध्ये मग तुमचं कधी कधी टार्गेट येऊन जातं, पण मग ट्रेलिंग मध्ये तुमचं प्रॉफिट होत नाही. ट्रेलिंग एस एल मध्ये तुम्हाला कॉस्ट टू कॉस्ट निघून जावं लागतं, कधी कधी CTC निघावं लागतं किंवा आलेल्या प्रॉफिटच्या हाफ प्रॉफिट घ्यावं लागतं. तर तुमचा कॉन्फिडन्स वाढायला हवा, तुमचा अनालिसिसचा कॉन्फिडन्स चांगला बूस्ट व्हायला हवा, यासाठी आपल्याला 1:1 टार्गेट लॉस किंवा प्रॉफिट बुक करून चला. लॉस किंवा प्रॉफिट बुक करून चला. तुमचा रेशो जो आहे अनालिसिसचा जेवढा चांगला राहणार, स्ट्राईक रेट विनिंग, तेवढं आपण प्रॉफिट करणार. मग हळूहळू आपण त्याला 1:2 1:3 वरती घेऊन जाणार या पद्धतीने. सध्याला तुम्ही फक्त 1:1 वरती काम करून बघा सिंगल लॉट मध्ये, मजा येईल तुम्हाला. एक छोट्या कॅपिटल मध्ये तुम्ही स्टार्ट करू शकता, 15-20 हजाराच्या कॅपिटल मध्ये. अंडरस्टँड. तर मग आता तुम्ही इथे ऑर्डर कसं प्लेस करणार बघा. तुमची ऑर्डर तुम्ही इथे प्लेस कशी करणार मी तुम्हाला सांगतो. डायरेक्ट तुम्ही असं लिमिट ऑर्डर मध्ये पोझिशन लॉंग करू शकता. बघा 41 पॉईंटचा एस एल आहे, 69 पॉईंटचा हे आहे टार्गेट आहे. आणि जर रिस्क टू रिवॉर्ड रेशो बघितला तर 1.68 म्हणजे 1.70चा म्हणजे 1.25चा आहे रेशो. 1:2 जो बोलतोय आपण, 1:2 पेक्षा 30 पॉईंट कमी असं. तर हा तुमचा एंट्री एक्झिट झाला असता, तुमचा एस एल इथे लागला असता, तुमचं टार्गेट इथे लागलं असतं आणि तुमचं प्रॉफिट बुक झालं असतं. डन. आता मार्केटमध्ये नसल्यामुळे आपण तुम्हाला हा ट्रेड देऊ शकलो नाही, पण जर तुम्ही रोज आपल्या पोस्ट अनालिसिसचे जर व्हिडिओज बघत असाल तर तुम्हाला एंट्री कशी करायची, एक्झिट कसं करायचं
हे समजत असेल आणि स्टॉप लॉस कसा ट्रेल करायचा हे पण समजत असेल. आता स्टॉप लॉस जर ट्रेल करत कोणी गेलं असेल तर त्याला किती प्रॉफिट झालं असेल बघूया आपण. त्यांनी प्रॉफिट बुक जर नसेल केलं तर 42 पॉईंट वगैरे त्यांनी बुक केले असेल. आणि जर कोणी डायरेक्ट इथे टार्गेट लावून ठेवलं असेल तर त्यांनी डायरेक्ट 70 पॉईंट्स बुक केले असेल. तर दोन्ही प्रॉफिट फार चांगले आहेत. 1:1 तुमचं इथे बुक होत आहे किंवा 1:2 तुमचं इथे बुक होत आहे. अंडरस्टँड. सो इट वॉज अ गुड ट्रेड. आणि हा ट्रेड याच कॅन्डलवरती फिनिश होतो. ऍक्च्युअली तुमचा एसएल जो आहे ट्रेलिंग एसएल पण हिट होतो. अंडरस्टँड. या पद्धतीने त्यानंतर मग मार्केटनी काय केलेलं आहे, इथे सगळ्यांना ट्रॅप केलेलं आहे. टार्गेट दिले मार्केटने पूर्ण. जिथनं मार्केट मूव्ह झालं तिथेच मार्केट क्लोज. अंडरस्टूड. तर मार्केटचा एक मूव्ह आपण पकडत असतो. एक मूव्ह मार्केटला करू द्यायचा असतो. एक तेरा एक मेरा या प्रिन्सिपलला फॉलो करायचा असतो. मार्केटला पहिल्यांदा मूव्ह करू द्यायचं, दुसरा मूव्ह आपण घ्यायचा. आणि पूर्ण मार्केट कोणीच अनालिसिस करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. असं कधीच होणार नाही का 100% तुम्ही मार्केटला प्रेडिक्ट केलेलं आहे आणि मार्केट तसंच मूव्ह करतं. मार्केट कधीही तुम्हाला ट्रॅप करू शकतं. मार्केटचं कामच ट्रॅप करणं आहे. सो या गोष्टीकडे लक्ष द्या. मार्केट ट्रॅप करतात तर तुम्ही फक्त एका मूव्ह वरतीच तुमच्या अनालिसिस वरती विश्वास ठेवा आणि त्यानंतर तुम्ही प्रॉफिट किंवा लॉस बुक करून निघून जा. फ्रेश पोझिशनचा आणि फ्रेश अनालिसिसचा विचार करत चला. आता ज्या लोकांनी इथे होल्ड केलं असेल एड्यासारखं विदाऊट एसएल ट्रेलिंग करता, त्यांचं बघा तुम्ही प्रॉफिट ते लॉस मध्ये कन्वर्ट झाले. त्यांचा एसएल कुठे हिट झाला, माइट बी या कॅन्डलवरती हिट झालेला आहे. अंडरस्टँड. असं नाही होणार. तुमचं मार्केटने एक मूव्ह केला, तुम्हाला समजलं, तुम्हाला रिटेस्टवरती एंट्री घेतली, तुमचं टार्गेट तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बुक करा आणि निघून जा. नेक्स्ट नवीन ट्रेड पाहूया आपण. पण आलेलं प्रॉफिट सोडू नका. माझं तर असं आहे की आलेलं प्रॉफिट आपण सोडतच नाही. कॉस्ट टू कॉस्ट निघून जातो किंवा छोटं मोठं प्रॉफिट बुक करतो, पण आपण एकदम जास्त प्रॉफिट घेण्याच्या लालचमध्ये थांबत नाही, होल्ड नाही करत. मग हे असं होतं. कधी कधी उलट पण होतं. तर कधी कधी कोणाला असं वाटेल की मार्केट वर गेला, रेटेस्ट केला आणि बुम, तर डेफिनेटली होतं. पण तिथे रिस्क उचलायला तुम्ही रेडी असला पाहिजे मग त्यासाठी. कारण बऱ्याचदा मार्केट मग आपण पाहतो की हे असंही होत आहे. अंडरस्टँड. फाईन. तर आता मार्केट एका प्रॉपर रेंजमध्येच ज्या लेवल्स आहेत त्या लेवल्स मध्येच तुम्ही पाहिले असेल दिवसभर मार्केट क्लोज झालेलं आहे. तर हे झालं मार्केटचं पोस्ट अनालिसिस. आता मंडेला मार्केट कुठे ओपन होणार, काय लेवल्स राहू शकतात, त्या आपण बघण्याचा प्रयत्न करूया. त्यासाठी आपल्याला डे कॅन्डल्स वरती जावं लागेल. आणि बघ आपण डे लो आणि डे हाय जो मार्क करून ठेवलेला होता, मार्केट त्याच्या आतमध्येच आहे. नेहमी लक्षात ठेवा, हे महत्वाचं असतं. कुठल्या साईडला मार्केटने तोडलेलं नाहीये. जर तोडलं असतं आपल्याला क्लिअर ट्रेड मिळालं असतं. तर आता पुन्हा आपण काय करणार, डे हाय आणि डे लो कालचा मार्क करून ठेवूया आणि थोडा टाइम फ्रेम शॉर्टर करूया. 1 घंट्यामध्ये आपण आलेलो आहे. आता 13 तारखेला मार्केट काय करू शकतं बघूया आपण. 13 फाईन. आता मार्केट कुठे ओपन होतं याच्यावरती ते सगळं डिपेंड करतं. मार्केट कुठे ओपन होणार याला प्रेडिक्ट करण्यात काही अर्थ नाहीये. जर बघत असाल तर अजूनही साईड रेंजेस दिसत आहे आपल्याला. मार्केट जो आहे या 172 पॉईंटच्याच मधात आहे. तर जोपर्यंत ही रेंज तोडणार नाही मार्केट, तोपर्यंत काही खास मोमेंट देणार नाही. हे एकदम क्लिअर करून ठेवा डोक्यामध्ये सगळ्यात पहिले. अंडरस्टूड. तर मग उद्याच्या लेवल्स आपल्यासाठी काय आहे, आपला डे हाय डे लो आपण मार्क केलेला आहे. आपला जर डे हाय मार्केट तोडत असेल, सस्टेन करत असेल 5 मिनिटाची आणि 15 मिनिटाची कॅन्डल, 5 किंवा 15 मिनिटावरती आपण ट्रेड करतो, तर आपण विचार करू शकतो बाईंगचा. म्हणजे समजा मार्केट वर जाते, टेस्ट होते, तर आपण या टार्गेटसाठी जाऊ शकतो. आणि सिमिलर पद्धतीने मार्केट जर इथे ओपन होत आहे, ही लेवल आपली तोडल्या जात आहे, रिटेस्ट होतं, तर या पद्धतीने आपण पुटसाठी जाऊ शकतो. तर
या पद्धतीने मार्केट उद्या काम करू शकतो, बघूया आपण. आणि या रेंजमध्ये असेल तर मार्केट साईडवेज असणार आहे, तिथे आपण थांबू नये. तिथे आपण स्कॅल्पिंगची छोटी मोठी जी 5 मिनिटच्या कॅन्डल क्लोजिंगवरती ट्रेड मिळतील ती बघूया आपण. तर व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा मित्रांसोबत, त्याला चॅनलला सबस्क्राईब करा. आणि लाईव्ह मार्केटमध्ये रोज फर्स्ट सेशनमध्ये आपण बसण्याचा प्रयत्न करतो 9 ते 11. तर ते जॉईन करत चला. फर्स्ट सेशन आपण बुक करायचं प्रॉफिट लॉस, आणि बाकी दिवसभर मग आपल्या कामात राहायचं.